हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज मी तुम्हाला असं एक ठिकाण दाखवणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्येच आहे आणि त्याचं विशेष हे आहे की पाण्याच्या मध्ये गार्डन आहे. म्हणजे सगळीकडे पाणी आणि मध्ये ते गार्डन आहे. तर तिथे आपण आज जाणार आहोत आणि माझ्यासोबत येणार आहे माझी मैत्रीण सोनू. तर सोनू माझी लहानपणीची मैत्रीण आहे. मी आधीच्या ब्लॉगमध्येही सांगितलं होतं. तर आम्हा दोघींनाही जेव्हा मैत्रीचा अर्थ कळत नव्हता तेव्हापासून आम्ही सोबत आहोत. मी असेल 2-3 वर्षाची, तेव्हापासून आम्ही सोबत राहायचो. अजूनही आमचं तेच बॉन्डिंग आहे. आमच्या मैत्रीला झाले असतील 22 ते 23 वर्ष. पण आत्तापर्यंत आम्ही दोघी कधीच असं स्पेशली दोघी कधी फिरायला गेलो नव्हतो आणि दोघीला खूप जास्त हौस आहे आम्हाला फिरायची. तर फायनली आम्ही आज दोघी पहिल्यांदा जाणार आहे फिरायला. तर चला मी तुम्हाला दाखवते ते ठिकाण. तर फायनली आम्ही घराच्या बाहेर निघालो आणि इथे आम्ही बसचा वेट करत होतो. अर्धा तास होऊन गेला होता पण बस आली नाही, म्हणून आम्ही या रिक्षामध्येच बसलो आणि एन्जॉय करण्यासाठी या लक्ष्मी मॅडम आलेल्या तुम्ही बघू शकता. बसल्या बसल्या त्यांना झोप लागली. लहानपणापासून या पोरीचा हाच प्रॉब्लेम आहे. मी जेव्हाही तिच्या घरी जायची तेव्हा ती झोपलेली असायची आणि तिला उठवण्यात मग माझा 1 ते 1.5 तास असाच जायचा. तर मधल्या सीटवर आम्ही 4 जण बसलेलो होतो. तर मला कम्फर्टेबल बसता येत नव्हतं, म्हणून मी रिक्षा थांबवून पुढे बसले. तर फायनली आम्ही चिखलीमध्ये पोहोचलोय. 1 वाजलेला 1. आम्ही 10 वाजता निघणार होतो, पण आम्ही निघालो 11:45 वाजता घरातून. नंतर आम्हाला बसच नाही भेटली, तर त्याच्यामुळे आम्ही रिक्षामध्ये आलो. ती रिक्षा इतकी स्लो आली की 1 तास लागला तिला 30 किलोमीटर पार करायला. तर आता आम्ही आलो चिखलीमध्ये. पाहू आता पुढचा प्रवास काय म्हणते. आणि बसचा वेट करत करत आमच्यावर ही वेळ आलेली. आता एक एक तास होऊन राहिला आता आम्हाला इथे येऊन, पण इथं काही बस आलेली नाही बा. आम्ही असं ठरवलं होतं की 2 वाजेपर्यंत जर बस भेटली नाही तर आम्ही रिटर्न घरी जाऊ. आणि 2 वाजायला 6 मिनिट कमी असतानाच आमची बस आली आणि तुम्ही बघू शकता या बसमध्ये किती डेंजर गर्दी आहे. एवढ्या गर्दीमध्ये आम्ही बसमध्ये चढलो. सोनू त्या सीटसाठी खिडकीमध्येच उभी होती आणि मी आणि फायनली आम्हाला जागा भेटली. तर फायनली आता आम्ही पोहोचलो हिवरा आश्रम. 3 वाजलेले आहेत आता. तर आता आम्ही बघतो गार्डन मध्ये जायचं, पण कसं जायचं आम्हाला माहिती नाहीये. तर आम्ही ते सोनम, काय नाव आहे त्या माणसाचं, वांगचुक, सोनम वांगचुकचं न्यूज पाहत पाहत आलो. तर मी अशी बोलले की आपण पण जाऊ आणि उपोषण करू. पण आता मला लक्षात आलं की आम्ही उपोषण नाही करू शकत बाई. सकाळपासून मी ब्रेकफास्ट केला होता घरी, घरून पण चांगलं खाऊन आले होते. त्याच्यानंतर बस स्टँडवर खाल्लं होतं. तिसरा आता हे रेडी. तर आता आम्ही कचोरी आणि समोसा खाणार आहे. मिनी कचोरी, मिनी समोसा. चांगलं बनवलं, पण जे चालत नाही ते सगळं चांगलं लागतंय. तर इथे असे 2 गार्डन आहेत. हे या साईडला एक आहे, रस्त्याच्या त्या साईडला, आणि आपल्याला जायचं इथं ते पाण्याच्या मध्ये आहे. आणि हे एक आहे, पण आपल्याला इथे नाही जायचं, आपल्याला इथं जायचं. तर हा जाणारा रस्ता आहे. तर आता पाहू आपण. इकडे गाडी बी नाही भेटत, तर इकडे बस वगैरे काही जात नाही. सगळे आपापल्या गाडीत जातात आणि आम्ही काय गाडी आणली नाही म्हणलं आम्ही. तर आम्ही आता पायी पायी जाऊ वाटते. पाहू, लिफ्ट वगैरे भेटली तर ठीक, नाही तर जाऊ पायी पायी. तर लिफ्ट घेऊन आम्ही निघालो गार्डनच्या रस्त्याने आणि स्टार्टिंगलाच हा किती मस्त व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. तर एक 4 व्हीलर येत होती फॅमिलीची. आम्ही त्यांना लिफ्ट मागितली, पण बिचारे चांगले लोक होते, ते लिफ्ट दिली. तर फायनली आता आम्ही इथे पोहोचलो. तर या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था केलेली आहे. इथूनच बोटिंगमध्ये बसावं लागतं आणि बोटिंगच्या तिकीट्सही इथेच मिळतात. तर इथे बसण्याची व्यवस्थाही छानपैकी केलेली आहे आणि लेकरांसाठी खेळणे पण आहेत. तर बोटिंगचं तिकीट घेऊन आम्ही निघालो बोटिंगकडे. आणि त्या दिवशी खूप छान वातावरण होतं, पावसाचं वातावरण झालेलं होतं, सगळीकडे ढग आलेले होते, त्यामुळे मस्त वाटत होतं. आम्ही निघताना आम्हाला असं वाटलं होतं की तिथे जास्त गर्दी नसेल या वेळेला, पण पूर्णपणे बोट पॅक झालेली होती आणि भरपूर लोक वेटिंगमध्ये पण होते तिकीटसाठी. 5 ते 7 मिनटामध्ये ही बोट आपल्याला गार्डनमध्ये पोहोचवते.
तर हे ठिकाण हिवरा आश्रम किंवा विवेकानंद आश्रम म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाते. संत शुकदास महाराज यांनी हिवरा आश्रमाची स्थापना केली. हे ठिकाण स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा प्रसार, भव्य महापंगत आणि निसर्गरम्य सुंदर पर्यटन स्थळासाठी प्रसिद्ध आहे. आश्रमाजवळच 700 वर्षाहून अधिक प्राचीन असलेले हरिहर तीर्थ आहे. येथे भव्य महाद्वार आणि आकर्षक बगीचे आहेत. कोराडी धरणाच्या 6 एकर बेटावर 20 फूट उंचाची स्वामी विवेकानंदांची तेजस्वी मूर्ती आहे आणि इथे येण्यासाठी मस्त अशी बोटिंगची सोय आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान निसर्गरम्य असं वातावरण आहे. मूड फ्रेश किंवा रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही नक्कीच इथे भेट देऊ शकता. इथं आल्या आल्या एकदम फ्रेश फील होते. मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. तर आज इथे यायचे चान्सेस एकदम कमी होते, पण तरी बी आम्ही ते सक्सेस करून दाखवलं. आमची गाडी म्हणजे 1.5 तासाचा रस्ता आहे, पण तरी आम्हाला अर्धा दिवस लागला इथे यायसाठी, कारण आम्ही स्वतःची गाडी घेऊन आलो नाही. आधी रिक्षानं आलो, नंतर बसनं आलो, आणि नंतर लिफ्ट मागून आलो, पण आलो. पण इथे येऊन नजारा बी ताजे पाहायसारखा. तुम्ही पाहू शकता इथं किती भारी वाटते आणि वातावरण बी भारी आहे. पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळं मस्त फ्रेश फ्रेश वाटू राहिलं इथं. त्यात इथं फूल तोडायचं नाही असं तो माणूस घडी घडी सांगत होता, पण तरी बी मी फूल तोडलं आणि त्याला सांगितलं की हे खालीच पडलेलं होतं. तर आता ती बोट गेली का? जर बोट गेली असेल तर मग जेवण करायला बसावं लागते आपल्याला डायरेक्ट. असं होऊ शकते की बोट गेली, कारण त्याला 2-4 वेळेस अनाऊन्स केलं नाही. हे इथं बाहेर नाही का, कारण 2-4 वेळेस अनाऊन्स केलं, पण आम्ही काही निघालो नाही. बरीच गर्दी पण इथं. आम्ही या बोटमध्ये आलो होतो, पण ती बोट आम्हाला घेतात चालली गेली. तर गाईज याच बरोबर आमच्यासोबत नाइंसाफी झालेली आहे. आम्ही ज्या बोटमध्ये आलो होतो ती बोट निघून गेली आम्हाला घेता. आता ही जी बोट आली ना, ती बोट अर्धा तास थांबेल आणि अर्धा तासाच्या नंतर रिटर्न जाईल. तर आम्हाला अजून अर्धा तास थांबावं लागणार आहे इथं. पण मग तोपर्यंत आम्ही इथं जेवण करू. इतक्या मेहनतीनं आम्ही सकाळी उठून जेवण बनवलेलं आहे. इथं आम्ही करणार आता डबा पार्टी. आणि ही आहे आमची मेहनतीची भाकर, जे आम्ही सकाळी लवकर उठून बनवली. तर गाईज मी आज पहिल्यांदा आयुष्यात बनवली पालकपुरी. त्याच्या आधी आपल्या घरी कधीच बनलेलं नव्हतं, पण मी बनवण्याचा प्रयत्न केला. तर आता आपण पाहू ते कसं जमलं का नाही. जमलं रे तर है ना. तसं बी चांगलंच बनवते मी. जरी माझ्या चेहऱ्यावर पाहून असं वाटत नाही की मी काय चांगलं बनवत असेल, पण तरी मी सुगरण आहे, सुगरण. आमची पहिली बोट मिस झाली होती, तर ती बोट परत आली आणि मग आम्ही फायनली त्यामध्ये बसलो आणि रिटर्न निघालो. तर इथं आम्ही आता बोटमधून बाहेर आलो. तर इथं पार्किंगला जागा नाही बाई, पार्किंग फुल आहे डायरेक्ट. आणि आम्ही इतके हुशार आहे. आता तिकडून येताना तर व्यवस्था झाली होती, पण आता इथून जायचं टेन्शन येऊन राहिलं थोडं थोडं. कारण एवढा दूर तर काय चालत जाऊ नाही शकत आपण. पण इथं व्ह्यू मस्त आहे बाई, एकदम मस्त वाटते. A few moments later. तर जाताना आमचं लक आहे, कारण मागच्या सीटवर जागा आहे. सगळ्यात मागच्या सीटवर बसतोय आम्ही. लास्ट सेकंड. तर आम्ही आश्रमच्या स्टॉपवर आलो, पण डायरेक्ट आपण गाडी किती बी बुलढाणा डायरेक्ट पिक्चर. आणि डायरेक्ट बुलढाणा गाडी भेटल्यामुळे आम्ही दोघी खूप जास्त हॅप्पी झालो आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर याचबरोबर मी पोहोचलेली आहे घरी. आणि अशाच ब्लॉगसाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.